नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलंय। ब्लॉग जरा लेट पोस्ट होतात समजावून घ्यावा आणि बाहेर जाऊन बघलंय तर वटपौर्णिमेची जोरदार जय्यत तयारी सुरू होती। सगळ्यांका भेटल्याबरोबर सगळ्यांनी तुमका हाय केल्यानी तेवढ्यात तकडे साईश्रीला आणि साईश्रीची कळ काढून ते का म्हटलंय की खाई जातस गो। तेवढ्यात तिच्या बहिणीने सांगल्यान की आमका जर घरात गप बसायचं असलं तर आमका डेअरी मिल्क शिवाय पर्याय नाही। मग साईश्रीच्या पाठोपाठ झंबू राहिला आणि बाईक शोधूक लागला। मी त्याका म्हटलंय की बाय गेली वड पुजूक तू केका आकडे तकडे फिरतं, तुका थंड देऊन घराकडे गप बसवलेल्यांना मग बाहेर खेळ कायलं। झंबुरा तकडेसून वाटेक लागला आणि घराकडे बायने काढलेल्या रांगोळीचो सत्यानाश करून ठेवला। मी त्याका म्हटलंय बाय वड पुजून घराकडे येली ना काय तुझं पेट काढतली या। दुपारचं जेवण झाल्यानंतर अंधेरीच्या बीएमसी ऑफिस मध्ये प्रणाली ताईचं काम होता, मग ती का घेऊन तकडे गेलोय। अंधेरीचं काम झाल्यावर घराकडे येले आणि गाडी पार्किंग मध्ये लावून येताना वाटेत माका बदका दिसली। बदका किती सुंदर दिसतात बघा ना, कसले रंगीबेरंगी कलरचे असतात आणि त्यांनी माका बघितल्याबरोबर लंगडी खेळात घेतल्याने तीन झाल्याबरोबर गौरव माका गावलो आणि गौरव माका म्हणता की माका जो चष्मा लागलो तो माझ्यापेक्षा तुझ्याच भारी दिसतंय, एक काम कर तू का घे आणि तूच घाल, मी आपलं बिना चष्म्याचं फिरतोय। सावतांच्या घराकडे गेल्याबरोबर बबन्यान तुमका सगळ्यांका हाय केल्यान आणि म्हटल्यान जर तू पण चॉकलेट का आणि आपल्या ऑडियन्सना पण चॉकलेट दी। बंगला मरणाचा गरम होता म्हणून म्हटलं पोटात जरा थंडगार करून घेऊया आणि आईस्क्रीम खाऊक घेतलंय। आईस्क्रीम खाऊन झाल्यावर म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला, आम्ही भेटाय पुढच्या व्लॉग मध्ये, तवसर देवा काळजी।